नमस्कार, एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला हेडलाईन्स। राज्यातील आगामी विधानसभा एकत्र लढणार, पवार सोनियांच्या भेटीत आघाडीचा निर्णय। जागा वाटपाबाबतीत मात्र चर्चा नाही। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभेत आक्रमक, जातीय दंग्यांवर चर्चा करण्यासाठी वेलमध्ये घेतली धाव। मॉडेल छेडछाड प्रकरणी नवा गौप्यस्फोट, पारसकरांना अडकवण्याची मॉडेलची मागणी सीसीटीव्हीत कैद। आणि आता बातम्या विस्तारानं। राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी यांची दिल्लीत बैठक झाली। दिल्लीत झालेल्या पवार सोनिया यांच्या भेटीत राज्यात आघाडी करण्यावर एकमत झालंय। राज्यात एकत्र लढण्यावरती एकमत झालेलं असलं तरी जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज लोकसभेत आक्रमक रूप धारण केल्याचं पाहायला मिळालं। देशातील जातीय दंगलींविरोधात काँग्रेसनं आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकसभा अध्यक्षांनी त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर काँग्रेस खासदारांनी जोरदार गोंधळ घातला। यावेळी हौद्यात जाऊन राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांसोबत बाचाबाची केली। देशात कुणाचाही आवाज ऐकला जात नाही, देशात एकहाती सत्ता राबवली जाते असा आरोप यावेळी राहुल गांधींनी केला। भाजपनं मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। डीआयजी सुनील पारसकरांवर मॉडेलनं केलेल्या आरोप प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालंय। या प्रकरणी आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। या फुटेजमध्ये मॉडेल पारसकरांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। पारसकरांची प्रतिमा जगासमोर खराब झाली पाहिजे, कोणत्याही स्थितीत हे घडलंच पाहिजे अशा पद्धतीची मागणी ती आपल्या वकिलांकडे करताना दिसतेय। मात्र हे सीसीटीव्ही फुटेज पूर्णपणे खोटं असल्याचा दावा मॉडेलनं केलाय। लातूरच्या शासकीय रुग्णालयातला गलथानपणा समोर आलाय। मृत ठरवलेल्या व्यक्तीला शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना तो जिवंत झाल्यामुळे एकच खळबळ माजली। धावत्या रेल्वेतनं पडल्यानं हिरालाल पतिलिया यांना 3 दिवसांपूर्वी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, पण शवागाराकडे जात असताना रुग्णाची हालचाल सुरू झाल्यानं एकच खळबळ उडाली आणि रुग्ण जिवंत असल्याचं लक्षात आलं। दरम्यान लातूरच्या शासकीय रुग्णालयाच्या प्रमुखांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना चांगलाच टोला लगावलाय। आमचे प्रदेशाध्यक्ष लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात, त्यामुळे जागा वाटपावर घाईघाईनं बोलणारे आधी लोकातून निवडून येऊ शकतात का हे देखील तपासलं पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलंय। त्यामुळे अजित पवारांच्या टीकेला माणिकराव काय उत्तर देतात याकडे लक्ष आहे। काल ते बीडमध्ये आयोजित निर्धार मेळाव्यात बोलत होते।